राष्ट्रीय महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्द वापरणाऱ्या राहुल सोलापूरकर याच्यावर देशद्रोही गुन्हा दाखल करा अशा मागणीचे निवेदन मी आणि माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जेलरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेश चाटे साहेब यांना लेखी निवेदनाद्वारे करण्यात आले। जेलरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात राहुल सोलापूरकर यांनी आपल्या वक्तव्यातून हिंदवी स्वराज्य संस्थापक रयतेचा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांबद्दल अपमानित आणि निंदनीय अशी भाषा वापरून देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत। त्याचबरोबर या महान युगपुरुषांमुळेच आपल्या देशाची संस्कृती बनली आहे आणि सर्व महापुरुष हे देशाचे आदर्श आहेत। राहुल सोलापूरकर याने केलेल्या वक्तव्याचा भावी पिढीवर परिणाम होईल म्हणून राहुल सोलापूरकर याच्यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना कारंपुरी म्हणाले, राहुल सोलापूरकर हा आता माफी मागतोय पण गुन्हेगाराला माफी नाहीच आणि हा माफीच्या लायकीचा नाही, म्हणून याच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात प्रसाद जगताप, विठ्ठल कुराडकर, शिवा सारंगी, शुभम कारंपुरी, तिमाप्पा कसगुंडी, रेखा आडकी, राधिका मिठ्ठा, माधवी गोडा, सविता दासरी, पद्मा मॅकल यांचा समावेश होता। नमस्कार, मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन व विकास समितीचा संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज आपल्याला समोर येताना अत्यंत खेदानं सांगावं लागतंय, राहुल सोलापूरकर या सोलापूरकर या नावामुळे सोलापूरचं नाव देखील त्या ठिकाणी खराब झालेलं दिसतंय मला। पण या रावल्याला हा राहुल इतका मस्तीला आलेला आहे आणि मला एकदा कळालं की त्यांनी एका एका नाटकामध्ये अफजल खानची भूमिका बजावली असं ऐकून आहे। या नालायक रावल्याला महाराष्ट्र सरकार विशेष करून जेलरोड पोलीसच्या माध्यमातून निवेदन देताना आम्ही मागणी केलेली आहे की याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा। कारण राष्ट्रीय महापुरुषांच्या जे घडामोडी आहे, जे जडणघडण आहे, त्यांची जे संस्कृती आहे, जे आम्हाला ते शिकवलं आहे त्याच्यावर पुढे देत चालत असतं। शिवाजी महाराज तर रयतेचे राजा आणि अत्यंत लोकप्रिय असा राजा आणि हिंदू स्वराज्य संस्थापक असं त्यांचं बिरुदावली आहे। असे असताना त्यांच्यावर देखील अपशब्द वापरला म्हणजे हा स्वतःला समजतो काय। म्हणून अशा या नालायक माणसाला नुसतं माफी मागून सोडू नका। आज कोणाला बी काय म्हणाले माफी मागेल, माफीची दखल न घेता त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला या भारतातून हाकलून द्या अशा प्रकारच्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। या निवेदना बाबतीमध्ये पोलीस खात्याने नुसतं निवेदन येऊन असं कारवाई असा प्रकार न करता आपलं जेलरोड साहेबांना विनंती केली मी की आपण असा अहवाल तयार करा। खरोखरच नालायक माणूस आहे आणि आम्ही सोलापूरकर आहोत, सोलापुरातून सांगत आहोत या सोलापूरकरच्या रावल्याला तडी पार करा किंवा देश पार करा अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे। आणि न केल्यास, कारवाई न झाल्यास मुत्तीत आम्ही याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही देत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। ओके बस।